पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 0180 24 22 45। उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली असून 20 वर्षीय विवाहित तरुणी पूजा ही प्रियकरासोबत घर सोडून पळून गेल्यानंतर तिच्या आईने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असता वेळेत कारवाई न झाल्याचा आणि पैशाची मागणी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या घटनेने संतापलेल्या नातेवाईकांनी मृतदेह थेट उस्मानपुरा पोलीस ठाण्यात आणून ठेवला। अखेर प्रियकराने त्यांच्या नातेवाईकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्यात आला। आई रेखा राजीव जाधव, वय वर्ष 50, राहणार राम मंदिर उस्मानपुरा असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या मुलीचा 3 वर्षापूर्वी पहिला विवाह झाला होता, मात्र काही कौटुंबिक कारणामुळे घटस्फोट झाला। त्यानंतर कुटुंबियांनी गेल्या वर्षी मुलीचा दुसरा विवाह लावून दिला, मात्र लग्नानंतर ही मुलगी प्रियकराच्या संपर्कात होती। 8 दिवसापूर्वी मुलगी बेपत्ता पतीच्या घरी न सांगता प्रियकरासोबत पळून गेली। ही बाब लक्षात येताच रेखा जाधव यांनी तात्काळ उस्मानपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही, उलट कारवाईसाठी 50,000 रुपये देण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी लावला। या संपूर्ण प्रकाराने मानसिक धैर्य सुटलेल्या रेखा जाधव यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। कुटुंबियांना घटनेची कुणकुण लागताच त्यांनी तात्काळ रेखा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घटनेची बातमी परिसरात पसरताच नातेवाईक आणि शेजाऱ्यांचा मोठा जमाव उस्मानपुरा पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।